आलं. हां हे बघा पाणी आपल्या मागं मागं येतंय. ये 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 बघा आलं. अशा रीतीने मी कॅमेरावरती झाडाला अटकवला आहे आणि आता आपल्याला हा जो मोडा ना तो फिरवायचा आहे. तर कॅमेरा पकडायला कोण नाही, जरा समजून घ्या. आयडियावर नवीन असाल तर फॉलो करा, शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हे बघा हे पाटाचं पाणी आहे जे की वरनं डोंगरातनं खाली येतं आणि ते आता आम्ही बागेला घेऊन चाललो. हे उन्हाळ्याची सिस्टीम आहे आमची उन्हाळ्यात. तर चला. नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर तुम्ही म्हणत असाल हा मुलगा बागेत जातो, डोंगरात फिरतो, पाटाचं पाणी दाखवतो, नक्की करतो काय? तर मंडळी आपल्या पूर्वजांनी आपल्या जागा जमिनी वाचवून ठेवल्यात आणि त्या पुढच्या पिढीसाठी आपण सुद्धा तयार कराव्यात. त्यांनी लावलेली झाडं आपण जपायची, आणखीन लागवड करायची आणि आणखीन पुढच्या पिढीसाठी तयार करायची. अशी सर्व आपली कोकणातली कामं चालू आहेत. तर मंडळी तुमच्याकडे सुद्धा पाटाचं पाणी आजही येतं का? कमेंट करून नक्की सांगा. आयडियावर नवीन असाल तर फॉलो करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कशी वाटली तुम्हाला ही आपल्या पाटाच्या पाण्याची व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून आवर्जून सांगा. बघा आलं. हे आमची डोंगरात बाग असल्यामुळं वरनं पाणी डोंगरातनं येतं आणि मुख्य विशेष असं आहे त्याचं की समुद्री सपाटीपासून कितीतरी उंचावरती आमचा डोंगर आहे आणि त्याच्यामुळं डोंगरात वरती पाणी असणं ही एक अचंबित करणारी गोष्ट आहे. चला, देवाची देण आहे ती आपण जपून ठेवायची आणि पुढच्या पिढीला पण तेच शिकवायचं जे आम्हाला पप्पांनी शिकवलं आहे, बाबांनी शिकवलं आहे आमच्या.